नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। भुसावल मंडल में कुछ दिनों पहले एक बड़ा मामला सामने आया। भारी बारिश के चलते भुसावल मंडल के निफाड रेलवे स्टेशन के एक सबवे में पानी जमा हो जाता है और रेल प्रशासन उस सबवे का पानी निकालने के लिए रेलवे ठेकेदार AM जैन को काम दिया जाता है, पर ठेकेदार की लापरवाही आप वीडियो में देख सकते हैं कि किस तरह स्कूल के बच्चे उस सबवे में पानी जमा होने के कारण रेलवे लाइन क्रॉस करते हुए नजर आ रहे हैं। इस बात का जिम्मेदार कौन, मंडल के अधिकारी या फिर ठेकेदार? आप वीडियो में देख सकते हो कि वहां के स्थानिक नागरिक इस मामले पर आवाज उठाते हुए नजर आ रहे हैं। ऐसे ठेकेदारों पर मंडल के अधिकारियों ने कार्रवाई करनी चाहिए ताकि इस तरह की लापरवाही कोई और ना करे। जिस तरह उन बच्चों की जान से खेला जा रहा है, इसको देखते हुए ऐसे ठेकेदारों को ब्लैक लिस्ट किया जाए और ऐसे ठेकेदारों का टेंडर रद्द किया जाए। आगे की जानकारी के लिए आप हमारे साथ बने रहिए और देखते रहिए CBN न्यूज 18। जय हिंद, जय महाराष्ट्र। याचे मुलांचे ठकाळे LC 103 हाल आहे। या प्रसंगामध्ये जर रेल्वे आली एखादी सुपरफास्ट, या मुलांचे काय हाल होऊ शकता? हे रेल्वे प्रशासन आणि जो टेंडर पाणी काढणारा जैन काही जीवितहानी झाली तर या गोष्टीला रेल्वे प्रशासन आणि जो ठेकेदार आहे पाणी काढणारा जैन याच्यावर या घटनेची जिम्मेदारी राहील। किती तर इथून साधारण 100 ते 125 विद्यार्थी जातात मुंजेव पाटीवर रहित शिक्षण संस्थेच्या, आणि ते एक खानगावला भाजीपाला मार्केटचे बी आमचा सगळा शेतीमाल जातो, तांबटे, कोबी, फ्लावर, आणि त्याच्यानंतर पिंपळगावला तांबटा जातो। तर हे अनेक दिवसापासून 28 तारखेला पाऊस उघडला, पण अजूनही याची गडबड चालू आहे। मग आता या रेल्वे प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। शालेय विद्यार्थ्यांची वारंवार सुट्ट्या मारून आता पेपर येतोय त्यांचा, आता सामायिक परीक्षा चालू होती। तर आमच्या ग्रामपंचायतीने आमचे ज्ञानेश्वर भाऊ हे पुढे बोलतील 2 शब्द बोला। ग्रामपंचायत पाण्याचं पटकन नियोजन करायला पाहिजे। पाणी 2-3 मशीन लावून पाणी लवकर काढून शाळेच्या मुलांना रस्ता मोकळा करून त्या भाजीपाला मार्केट याच्या जवळ तो रस्ता फक्त आजच्या 2 मशीन लावून 3 मशीन टाका, पण लवकर चालू नाही। आणि नसलच पाणी निघत तर रेल्वे गेट लवकरात लवकर त्वरित चालू करावा। शाळेच्या पोराचं अतिरिक्त नुकसान होत आहे, याच्यावर हा रेल्वे बोगदा बंद करा, डायरेक्ट बंद झाला पाहिजे। कारण शाळेच्या पोरावरून क्रॉसिंग करताना काही घटना घडू शकते, पाण्याची काही घटना घडू शकते। याला जिम्मेदार रेल्वे प्रशासन आणि सदरील जो ठेकेदार आहे पाणी उपसणारा भुसावळचा कोणी जैन आहे, तो माणूस फक्त फोनवर उडवडीची उत्तरं देतो, इथपर्यंत येत नाही। स्पॉटला त्यांनी यायला पाहिजे, त्यांनी जर टेंडर घेतलंय तरी। जर मुलांची किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांची काही जर घटना घडली तर याला तो ज्यांनी टेंडर घेतलंय तो आणि सदर रेल्वे प्रशासन जबाबदार राहील। हे लवकरात लवकर हा रेल्वेचा बोगदा कायमस्वरूपी बंद पाहिजे। इथं काहीच उपयोग नाहीये। 2-3 कोटी रुपये खर्च करून याची काहीच हे झालं नाही एका वेळेला। यांनी सरळ जो पहिला रस्ता होता तो परत चालू करावा। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube app and never miss another update। खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।